मुरेना जिल्ह्यातील रिठोरा कलान या गावात रवींद्र कुशवा नावाचा एक तरुण शेतकरी राहत होता. स्वभावाने तो शांत, कष्टाळू आणि मनाने थोडा अबोल होता. गावातले लोक त्याला सरळ मार्गी म्हणून ओळखायचे. घरात मोठा भाऊ, त्याची पत्नी ओमवती आणि लहान भावंड, असं एक साधं कुटुंब. रवींद्रच्या आयुष्यात फार काही वादळ नव्हती, पण नशिबाने कधी कोणाच्या आयुष्याचं गणित बदलावं हे कोणालाच ठाऊक नसतं. गेल्या काही आठवड्यांपासून रवींद्रच्या फोनवर ओमवतीचे वारंवार कॉल यायला लागले होते. आधी ती नेहमीप्रमाणे घरगुती गप्पा मारायची, पण आता तिचा आवाज वेगळा वाटायचा. तो आवाज एकाच वेळी आपुलकीचा आणि गूढ वाटायचा. रवींद्र, किती दिवस झाले तू ग्वाल्हेरला आला नाहीस, असं ती म्हणायची. वहिनी, शेतात खूप काम आहे, वेळच नाही, तो नेहमीच असं उत्तर द्यायचा. पण आत कुठेतरी त्याला जाणवत होतं, वहिनीचा हा आग्रह साधा नाही. 15 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. दुपारी रवींद्र शेतात होता. तेवढ्यात पुन्हा ओमवतीचा फोन आला. तिचा आवाज यावेळी उत्साही होता. ऐक ना, माझी एक जुनी मैत्रीण आली आहे, रुक्मिणी राजपूत. ती खूप सुंदर आणि सुसंस्कृत आहे. मी तिला तुझ्याबद्दल सांगितलंय. तिला तुला भेटायचं आहे. आज संध्याकाळी ग्वाल्हेरला ये, मी ओळख करून देते. तिचं बोलणं ऐकून रवींद्र काहीक्षण गप राहिला. वहिनीने असं का सांगावं? पण तिचं बोलणं इतकं सहज होतं की त्याला शंका घ्यायची गरज वाटली नाही. त्याने हलकेच उत्तर दिलं, ठीक आहे वहिनी, पण थोड्या वेळापुरताच येतो, अगदी थोड्या वेळापुरताच, असे ती म्हणाली आणि फोन कट झाला. संध्याकाळ झाली. मुरेनाहून ग्वाल्हेरकडे निघताना रवींद्रच्या मनात उत्सुकतेसोबत एक अस्पष्ट अस्वस्थता होती. गाडीच्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्यावर येत होती, पण मनात काहीतरी गडद ढग जमा होत होते. ग्वाल्हेर शहरात पोचल्यावर त्याला वहिनीने कालपी ब्रिज जवळ यायला सांगितलं होतं. जेव्हा तो पोचला तेव्हा तिथे ओमवती आधीपासूनच होती. तिच्यासोबत एक स्त्री उभी होती, रुक्मिणी. ती खरोखरच आकर्षक होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, पण तिच्या डोळ्यात काहीतरी अनोखं, जणू शांत पाण्याखाली दडलेली लाट. रुक्मिणी, हा माझा दीर रवींद्र, असं ओमवती म्हणाली. रुक्मिणीने हात पुढे केला. तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे, असं म्हणत ती हसली. रवींद्र थोडा बुजला, पण दोघे गप्पा मारू लागले. सुरुवातीला संभाषण हलकं फुलकं होतं, नोकरी, शेती, गावातील आयुष्य. पण हळूहळू रुक्मिणीच्या आवाजात काहीतरी आकर्षण होतं, जे रवींद्रला गुंतवत होतं. ओमवतीने तेव्हा म्हटलं, रात्र होत चाललीये, उशीर होतोय, तुम्ही दोघे आज जवळच थांबा. रुक्मिणीचा भाऊ बाहेर गावी आहे. तिच्या भावाच्या मित्राचं घर रिकामं आहे, सुरक्षित आहे. रवींद्रने सुरुवातीला नकार द्यायचा प्रयत्न केला, पण ओमवतीच्या आग्रहामुळे तो थांबला. ती स्वतः त्यांना त्या घरापर्यंत घेऊन गेली. घराचा मालक होता आदित्य भदोरिया. घरात प्रवेश करताना रुक्मिणी हसली, पण तिचं ते हसू काहीसं कृत्रिम वाटलं. खोली साधी होती. एका बाजूला दिवा मंद उजळत होता. ओमवतीने निरोप घेतला, सकाळी भेटू रवींद्र. तिच्या आवाजात एक विचित्र थंडपणा होता. रात्रीची वेळ सरत गेली. रुक्मिणी फारसं बोलत नव्हती. रवींद्र थोड्या वेळाने झोपला. बाहेर शांतता होती, पण ती शांतता जणू काहीतरी वादळ येण्याआधीची होती. अचानक मध्यरात्री दरवाजा धाडकन उघडला. 4 जण आत शिरले. ओमवती, कौशल परमार, अंकित वर्मा आणि आदित्य. हे काय चाललंय इथे? ओमवतीचा आवाज क्रोधाने भरलेला होता. रुक्मिणी रडायला लागली. याने माझ्यावर जबरदस्ती केली. रवींद्र थिसून गेला. काय बोलतेस तू? मी काही केलं नाही. पण त्याचे शब्द कुणी ऐकले नाहीत. कौशल आणि अंकितने त्याला पकडलं. आदित्यने त्याच्या चेहऱ्यावर थप्पड मारली. आमच्या बहिणीवर हात टाकलास, आता पोलिसांना सांगतो, ते ओरडले. त्यांनी त्याचे हातपाय भांडले. त्याला मारहाण केली. रुक्मिणी रडत होती. ओमवती थंडपणे पाहत होती. प्रत्येक फटका रवींद्रच्या शरीरावरच नव्हे तर मनावरही उमटत होता. पोलिसांना बोलवायचं की नाही ते तू ठरव, ओमवती थंड आवाजात म्हणाली. कौशल पुढे आला. 10 लाख रुपये दे, नाहीतर केस लागेल, तुझं आयुष्य संपेल. रवींद्रच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही माझीच वहिनी आहात, हे काय करताय? पण त्या 4ही चेहऱ्यांवर फक्त पैशांचा हव्यास होता. काही वेळाने त्यांनी त्याचा मोबाईल घेतला, पैसे काढले आणि त्याला तिथेच अर्धमेला सोडून दिलं. पहाटे कसाबसा तो सुटला. हातापायावर जखमा, पण मनात एकच ठरवलं, मी गप राहणार नाही. तो थेट मुरेनाला गेला. भावाला सर्व सांगितलं. सगळं ऐकून घर हादरलं. तो नंतर थेट ग्वाल्हेरच्या पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तक्रार दिली. ओमवती, रुक्मिणी, कौशल, अंकित आणि आदित्य यांच्या विरोधात फसवणूक, मारहाण, चोरी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न. पोलीस सुरुवातीला अविश्वासात होते, पण रवींद्रच्या जखमा आणि घटनाक्रम पाहून त्यांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, CCTV आणि साक्षीदारांच्या आधारे कौशल आणि अंकित पकडले गेले.
चौकशीत सर्व उघड झालं. ओमवतीने हा सगळा कट रचला होता. रुक्मिणी तिच्या सांगण्यावर काम करत होती आणि बाकीचे दोघे पैसे मिळवण्यासाठी सहभागी झाले होते. तपास जसजसा पुढे गेला तसतसं सत्य आणखीन भीषण वाटू लागलं. ओमवतीला पैशांची तीव्र गरज होती. तिने धीराच्या सरळ स्वभावाचा फायदा घेतला. त्याचा विश्वास, त्याचं प्रेम सगळं तिच्या लोभाच्या आगीत जळून गेलं. अखेरीस सर्व आरोपी अटकेत आले. रवींद्रने न्यायालयात उभं राहून सत्य सांगितलं. कोर्टात ओमवती त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, फक्त हरले पण होतं. रवींद्र बाहेर पडला तेव्हा आकाशात काळे ढग जमले होते. त्याने मनात विचार केला, नात्यांचा गोडवा कधी कधी विषय ठरतो. त्या दिवसानंतर त्याने पुन्हा कधीही कोणावर सहज विश्वास ठेवला नाही.